हाय एव्हरीवन, नमस्कार. तर म्हटलं चला, उन्हाळा चालू आहे, बटाटे पण स्वस्त झालेत. तर ऑस्ट्रेलियामध्ये मी आता घेतलेत तर बटाट्याचे वेफर्स बनवायला. इथे घेतली आहे मी बटाट्याची साल काढून घेते आहे आणि अप्रॉक्स मी 1-2 किलो बटाटे घेतले होते, मोठे असे, म्हणजे पटापट साल काढून होते. असे थोडे पाण्यात टाकले की ते काळे पडत नाहीत. आणि मग एकसारखे किसून घेतले सगळं झाल्यानंतर. आणि याच्यामध्ये आपण तुरटीचा अजिबात वापर करणार नाही आहोत. विदाऊट तुरटी हे वेपर्स छान होतात. हे पण हे असे पाण्यामध्ये सगळे किसून ठेवले. त्यानंतर झाकण ठेवून हे रात्रभर असेच ठेवले. त्यानंतर सकाळी त्याच्यातलं पाणी काढून दुसरं पाणी घालून हे थोडंसे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. म्हणजे खूप जास्त शिजवायचे नाही आहेत, म्हणजे आपल्याला 70% वगैरे शिजवायचे ते, खूप जास्त नाही. त्यामुळे थोडंसं मीठ पण घालायचं आणि ठेवायचं. म्हणजे जरा एक उकळी आली की मग ते आपल्याला सगळं गॅस बंद करून चेक करून घ्यायचं, आपल्याला पाहिजे तसं ते शिजलेलं आहे का. खूप जास्त असं शिजवायचं नाही आहे, 70% शिजवायचं आपल्याला. त्यानंतर असं चाळणीने चाळून म्हणजे पाणी काढून घ्यायचं त्याच्यामधलं सगळं. आणि इथं वेपर्समधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला, पूर्ण कोरडे करायचे आहेत. आणि त्यानंतर असे एक सुट्टे करून वाळत घालायचे. कागद पण होता माझ्याकडे, त्यामुळे हे आम्ही इकडे असे ठेवलेत सुकायला. आणि ऊन कडक असल्यामुळं काही वेळ नाही लागत आहे सुकण्यासाठी. 1-2 दिवसात उन्हात मी सुकत घातलेत आणि छान सुकून पण असे एकदम फडफडीत. त्यानंतर हे तळून पण पाहिले मी, तर छान झाले वेफर्स, एकदम पांढरे शुभ्र आणि कुरकुरीत, खायला पण मस्त लागत आहेत. तुम्ही पण ट्राय करून बघा नक्की, छान होतात मस्त आणि वेळही जास्त लागत नाही.